मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज खऱ्या अर्थाने महत्त्वाचा दिवस आहे संत एकनाथ षष्ठी उत्सवाच्या निमित्ताने. आणि आज निघणार आहे तर एकनाथ महाराजांची जी दिंडी प्रदक्षिणा निघणार आहे ती आतल्या नाथाची त्यांच्या वाड्यापासून ते बाहेरील नाथ मंदिरापर्यंत. या ठिकाणी तुम्ही सहजपणे पाहू शकता. परकीयांना सहज वेळ लागेल. वारकरी संप्रदायाची दिंडी आहे. परकीय लोक या मानसिक आनंदाच्या समाधानाच्या ओढीपोटी इथे येतात आणि सर्वच माणसांना खऱ्या अर्थाने आनंद होतो, गळाभेटी होतात. असा हा वारकरी संप्रदायाचा महिमा जो संत एकनाथांनी पुढे चालवला. जी संत परंपरा महाराष्ट्राला लाभली त्यातले एक अत्यंत महत्त्वाचे संत म्हणजे आमच्या पैठणचे संत एकनाथ महाराज. आणि आज या ठिकाणी प्रदक्षिणा निघणार आहे षष्टीनिमित्त. मुख्यतः ही प्रदक्षिणा का निघते त्यामागे एक कारण आहे. ते म्हणजे नाथांनी जी जलसमाधी घेतली त्याचं प्रतीक म्हणून आज ही दिंडी निघते. आणि या दिंडीमध्ये सर्व नाथवंशज सहभागी होतात. सर्वच दिंड्या महाराष्ट्रातून आलेल्या या नाथांच्या वाड्यामध्ये येतात, त्यांचं दर्शन घेतात. आणि इथून जी दिंडी निघते म्हणजेच त्या काळामध्ये जलसमाधी घेताना नाथ जे निघाले इथून वाचत अभंग गात गोदावरीच्या पात्रातून आणि शेवटी त्यांनी गोदावरीमध्ये जलसमाधी घेतली. खऱ्या अर्थाने हा कारुण्याचा दिवस आहे, परंतु हा आनंदाने साजरा केला जातो. कारण समाधी ही अवस्थाच युनियन ऑफ द सोल विथ द गॉड अशा प्रकारची असते. आणि म्हणून हा आनंदाचा उत्सव सर्व वारकऱ्यांसाठी आणि खास संत एकनाथ महाराजांची आठवण म्हणून हा साजरा केला जातो. या ठिकाणी सर्वप्रथम सर्वांच्या या दिंडीचे अभंग होतात. पावली खेळली जाते. पावली हा वारकरी संप्रदायाला फार महत्त्वाचा प्रकार आहे. अतिशय आनंददायी आहे तो. आणि मृदंगाच्या तालावर आणि टाळांच्या गजरामध्ये हा सगळा परिसर दुमदुमून निघाला. याला काही लोक आतल्या नाथाचं मंदिरही म्हणतात. खऱ्या अर्थाने नाथ या ठिकाणी राहत होते. हा नाथांचा वाडा आहे आणि या ठिकाणी नाथ जिथं पूजा अर्चा करत होते. तो विजयी पांडुरंगाची जी मूर्ती आहे ती आजही त्याच ठिकाणी मांडली ज्या ठिकाणी नाथ बाबा असताना त्याची पूजा अर्चा करायची. आणि आपल्या श्रीखंडाचा रांजणही याच ठिकाणी आहे. संत एकनाथांचं कार्य बहुतेक सर्व संतांप्रमाणेच अतिशय मोलाचं आहे. कारण वारकरी साहित्यामध्ये त्यांनी प्रचंड भर घातली. Actually, Eknath was one of the prominent Marathi saint in Maharashtra. He was also a scholar and religious poet of the Warkari Sampradaya. Warkari Sampradaya is a kind of or a section of Hinduism also. Actually, Hinduism has so many sects, so many philosophies, and beside that, in Maharashtra, prominently, Warkari Sampradaya is the best. And is at peak level also at the root level. Warkari means they are performing the everything devoting towards the विठ्ठल of the पंढरपूर. आणि यामध्ये भर घालणारे संत ज्ञान असं म्हणतात की
ज्ञानदेवी रचेला पाया तुका झालासे कळस, त्याप्रमाणे हा संपूर्ण वारकरी समुदाय चालतो. वारकरी संप्रदायाचं अजून वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये कुठलाही जाती किंवा धर्मभेद अजिबात नसतो. प्रत्येकजण या रंगामध्ये रंगून जातो आणि म्हणूनच असंही म्हणता येतं की अवघा रंग एक झाला रंगी रंगाला श्रीरंग अशा. आणि श्रीरंगाला भक्ती लागते, पांडुरंगाला भक्ती लागते, एवढाच इथला स्थायी भाव आहे. In the medieval period in the Maharashtra, so in the development of the Marathi literature, Eknath is a very prominent figure. So Eknath is seen as a bridge between his predecessors, Jnaneshwar and Namdev, and later on Sant Tukaram Maharaj. So Sant Jnaneshwar, Sant Namdev and Sant Tukaram are very important figures even today in the cultural life of Maharashtra. So after Pandharpur, Paithan is the very important place in Warkari Sampradaya. This Shashti festival occurs in every month of March. So Phalgun Shashti, शक कालगणनेनुसार. आणि खऱ्या अर्थाने खूप मोठा उत्साह असतो या ठिकाणी. It is generally said that Sant Eknath lived during the last 3 quarters of the 16th century. It is also said that he was born to a Brahmin family at Paithan, that his parents died while he was very young, and then he was raised by his grandfather Bhanudas. आणि भानुदासांनी वाढवलेला, भानुदासांचा प्रभाव गुरुसारखा पडलेला, म्हणूनच आज संपूर्ण वारकरी संप्रदाय हा म्हणताना भानुदास एकनाथ असा जयघोष करत चालत असतो. And Sant Bhanudas, he was one of the hero or a very prominent figure in the Warkari sect also. And the guru of Sant Eknath was Janardhan, Swami Janardhan. त्यामुळे दत्तात्रय जनार्दन श्री संत एकनाथ असं म्हटलं जातं. ॲक्च्युली जनार्दन जे स्वामी होते ते सुफी संप्रदायासारखेच होते आणि त्यांच्या मार्फत त्यांना ज्ञान प्राप्त झालं, तेही फाल्गुन षष्टीला. त्यामुळे षष्टी हा दिवस, 6वा दिवस फार महत्त्वाचा आहे शक्कालगणी गणनेत न वारकरी संप्रदायामध्ये. आता या ठिकाणी अभंग वगैरे झाल्यानंतर, पाऊली खेळल्यानंतर हे सर्वजण, सर्व नाथवंश त्याचबरोबर सर्व बहुजन समुदाय हा गोदावरीच्या दिशेने निघणार आणि प्रदक्षिणेला सुरुवात होणार.
या संपूर्ण प्रवासात तुम्ही आमच्या सोबत राहा. त्यामुळे प्रत्यक्ष दिंडीमध्ये तुम्ही सहभागी असाल आणि ही दिंडी बाहेरील नाथ मंदिरापर्यंत पोहोचेल. शिवाय बाहेरील नाथ मंदिरात गेल्यानंतर कीर्तनाची सुद्धा परंपरा आहे. त्यामुळे मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये कीर्तनाचा सोहळा नक्कीच रंगतो. सर्वच संतांप्रमाणे संत एकनाथ सुद्धा एक उत्तम कवी होते, उत्तम लेखक होते, साहित्यिक होते. ही रोट अ व्हेरिएशन ऑफ द भागवत पुराण विच इज ऑल्सो नोन ॲज एकनाथी भागवत. मराठीमध्ये सुद्धा त्याला एकनाथी भागवत म्हणून प्रसिद्ध आहे. अँड ऑल्सो ही रोट अ व्हेरिएशन ऑफ द रामायण विच इज ऑल्सो नोन ॲज भावार्थ रामायण. असे अनेक साहित्य ग्रंथ त्याने लिहिले. ऑल्सो एकनाथ रोट रुक्मिणी स्वयंवर, हस्तमलक, which was comprised of 764 ओवी. ओवी हे मराठी साहित्यामधलं फार महत्त्वाची गोष्ट आहे. कवितेच्या 2 ओळी किंवा 4 ओळीप्रमाणेची रचना असते आणि ओवी या प्रकारामध्येच बहुतेक संतांनी लिखाण केलेलं आहे, संत ज्ञानेश्वरापासून संत तुकाराम महाराजांपर्यंत. अँड ऑल्सो रुक्मिणी स्वयंवर इज बेस्ड ऑन 14 श्लोक ऑफ संस्कृत हिम विथ द सेम नेम बाय शंकराचार्य. शंकराचार्याने सुद्धा स्वयंवर रुक्मिणी स्वयंवरची रचना केली याच नावाने. अजून जर संत एकनाथांचं कार्य पाहिलं, हिज अदर वर्क्स वेअर द शिवष्टक हॅव्हिंग 447 ओवीज, ऑल्सो द स्वत्म सुख 510 ओवीज, द आनंद लहरी 154 ओवीज. Then Chiranjeev Pad is the most smallest literature book written by Sant Eknath, having 42 oवीज. Also he wrote Gita Sar and Prahlad Bija. आणि हे सगळं करताना मग चिरंजीव पाद असो, आनंद लहरी असो, गीता सार असो, स्वत्म सुख असो किंवा भावार्थ रामायण, भागवत, एकनाथी भागवत, हे सर्व साहित्य करताना त्यांनी एक मात्र संपूर्णपणे नवीन असा एक साहित्य प्रकार मराठीमध्ये आणला आणि तो म्हणजे भारुड. भारुड अतिशय आनंदाने सर्व खेड्यापाड्यात आजही सादर केलं जातं आणि भारुडामध्ये अक्षरशः नृत्य केलं जातं. सामान्यांना सहज पटेल अशी भाषा यामध्ये वापरली जाते आणि भारुडाचा मुख्य उद्देश हा प्रबोधन हाच होता त्या काळामध्ये सुद्धा. समाज प्रबोधन, संतांचं मुख्य कार्य म्हणजे समाज प्रबोधन. कुठलाही जात, धर्म, भेद, पंथ सगळं विसरून एक माणूस म्हणून पांडुरंगाला शरण जाणं, एवढाच मानवतावाद संतांनी इथं अपेक्षेला होता आणि त्या दृष्टीने सर्व संतांचं कार्य चालू होतं. तुळशी वृंदावनं डोक्यावर घेऊन सर्व महिला भाविक आणि सर्व वारकरी, टाळकरी, फडकरी, सर्व नाथवंशज या ठिकाणी आता इथून बाहेर पडतील आणि प्रत्यक्ष दिंडीला सुरुवात होईल. बरेचसे भारुड फार प्रसिद्ध आहेत नाथांचे. त्यामध्ये विंचू चावलाबाई जवळपास संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित असणारं भारुड आहे. भारुडांची भाषा सामान्यांना सहज कळणारी होती. त्यामधून अध्यात्माकडे नेणारे विचार संत एकनाथांनी मांडले होते. जे अध्यात्माची सहज आकलन होणारी भाषा लोकांनाही कळावी, जनसामान्यांना कळावी, असा संत एकनाथांचा कायम प्रयत्न होता आणि त्यामुळेच त्यांनी भारुडांची रचना केली. वीणा, मृदंग आणि टाळ यांच्या गजरामध्ये ही प्रदक्षिणा आता पुढे सरकते. त्या काळामध्ये याच रस्त्याने, याच मार्गाने संत एकनाथ गेले अशी आख्यायिका आहे. बऱ्याच वेळा वारकरी नेमकं काय हे कळत नाही. तसं पाहिलं तर वारकरी इन इंग्लिश वी कॅन कॉल इट ॲज अ पिलग्रिम हू इज devoted to पंढरपूर in वारकरी संप्रदाय. and he is carrying ektari, veena and cymbals in his hand. In Marathi it is called chiplet, and it's a bhakti tradition of Hinduism, and mainly it happens in Maharashtra state. जर आपण हे संत परंपरा ज्ञानेश्वरापासून जर सुरुवात केली, आपण ज्ञानेश्वरानंतर संत तुकाराम महाराज, संत नामदेव, संत एकनाथ महाराज, निवृत्तीनाथ, मुक्ताबाई, सोपान, सेनानावी, चोखाना, सोयराबाई, भानुदास, संत भानुदास, संत जनाबाई,
सावतामाळी, संत सावतामाळी, संत नरहरी सोनार, संत गोरा कुंभार, संत कान्हो पात्रा आणि संत बहिणाबाई इथपर्यंत पोचतो आपण. आणि हे सर्व संत जर विचार केला तर यामध्ये सर्व जाती धर्माचे संत सामील झाले होते. कारण जात हा जो घटक आहे जो संपूर्ण भारत देशाला फार त्रासदायक ठरला भारताच्या प्रगतीमध्ये. आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा खऱ्या अर्थाने शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याला प्रेरणा देण्याचं काम सुद्धा संतांच्या कामगिरीतून झालं. सामान्य लोकांसाठी फार मोठी ताकद बनले सर्व संत, सगळ्यांना एकत्र आणणारी एक शक्ती बनले सर्व संत त्यांच्या साहित्यामधून सुद्धा. प्रत्येकाने विशेष गोष्ट अशी आहे की जलसमाधी कोणी समाधी घेतली आणि आज त्या समाधीच्या ठिकाणी हे मंदिर आहे जिथं सर्व वारकरी जातात. समोर आता दिसतोय तो आपल्याला गोदावरीचा वाळवंटाचा परिसर, गोदावरी नदीचं पात्र. आणि या ठिकाणून आता सर्वजण मिरवणुकीतून उतरतील. या ठिकाणी एक पावली आणि या वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने जर महत्त्वाच्या प्लेसेस पाहिल्या तर त्यामध्ये पंढरपूर, विठोबाचं ठिकाण, आळंदी, देहू, कौंडिण्यपूर, पैठण, सासवड. Nath temple, and the name of this door is Godavari Mahadwar. Through this door every warkari will come into the temple. दिंडी अशा रीतीने इथं पोहोचलेली आहे बाहेरील नाथ मंदिरात. या दरवाज्यावरच नाव कोरलेलं आहे गोदावरी महाद्वार. गोदावरी नदीच्या दिशेने आहे. आपण मंदिरात पोहोचलेलो आहोत बाहेरील नाथ मंदिरामध्ये. This is the Sant Eknath temple on the banks of Godavari river. This is the main temple where Sant Eknath took Jal Samadhi. हे मुख्य दरवाजाच्या आतून आत मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करणार आपण. बरेच जण वेगवेगळी वेशभूषा करून येतात. साक्षात छत्रपती शिवरायांची वेशभूषा करून हे दर्शनाला आले संत एकनाथ महाराजांच्या. मनामध्ये खूप आनंदी भाव आणि एक डिवोशन असेल तर यामध्ये खूप आनंद आहे. फुगड्या धरून नाचणं असो किंवा मृदंगाच्या आणि टाळाच्या ठेक्यावर फेर धरून नाचणं दोन्ही इथं घडतं. हे आहे बाहेरील नाथ मंदिर. अतिशय भव्य दिव्य संपूर्ण महाराष्ट्रातील वारकऱ्यांचं एक आनंद मागण्याचं स्थान, शरण जाण्याचं स्थान. ही आहे संत एकनाथ महाराजांची समाधी, समाधीचे ठिकाण, समाधी स्थळ. दत्तात्रय जनार्दन श्री संत एकनाथ महाराज त्यांचं हे समाधीचं ठिकाण. जलसमाधी घेतल्यानंतर त्यांचं पुष्पहार ज्या ठिकाणी मिळाला आपल्याला त्या ठिकाणी ही समाधी बांधण्यात आली.
आणि मागील 400 वर्षापासून जवळपास संपूर्ण वारकरी या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी कीर्तनाची परंपरा आहे. आणि कीर्तन झाल्यानंतर ही प्रदक्षिणा पूर्ण होते. बरेचसे अभंग यांची निर्मिती ओवीतूनच होते. सर्व साहित्य ओवीतून निर्माण होतं. सो व्हॉट इज ओवी ॲक्च्युली? सो इट्स अ पोएटिक meter used in Marathi poems. It's a rhythmic prose generally used in narrative poems. A poem using this meter is also called an ovi. Ovi is one of the oldest Marathi song genres still performed today. It has been in use since the 13th century in written poetry. However, oral tradition of women's ovi predate the literal ovi.